लहान मुलांना चहा देताय? तर थांबा. तुम्हीही तुमच्या लहान मुलांना सकाळी किंवा संध्याकाळी चहा देता का? जर उत्तर होय असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण चहा मोठ्यांसाठी ठीक असला तरी लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचे काही गंभीर परिणाम होऊ शकतात. पाहूयात चहामध्ये काय असते. चहामध्ये कॅफीन नावाचे उत्तेजक द्रव असते, जे मेंदू आणि मज्जासंस्थेला उत्तेजित करते. मोठ्या व्यक्तीमध्ये याचा परिणाम कमी जाणवतो, पण लहान मुलांमध्ये कॅफीनचा प्रभाव जास्त होऊ शकतो. लहान मुलांना चहा दिल्याने होणारे दुष्परिणाम पाहूयात. पहिलं, भूक कमी होणे. चहा वारंवार पिणाऱ्या मुलांची भूक कमी होऊ शकते. यामुळे आवश्यक पोषण मिळत नाही आणि वजन व उंचीच्या वाढीवर परिणाम होऊ शकतो. दुसरं जे दुष्परिणाम आहे ते आयर्नची कमतरता. चहातील टॅनिन्समुळे अन्नातील आयर्नचे शोषण कमी करतात, त्यामुळे रक्ताची कमतरता होण्याचा धोका वाढतो. तिसरं, झोपेच्या समस्या होऊ शकतात. कॅफीनमुळे मुलांना झोप नीट लागत नाही. झोप अपुरी राहिल्यास अभ्यास, स्मरणशक्ती आणि शारीरिक वाढ प्रभावित होऊ शकते. चौथं आहे चिडचिड आणि अस्वस्थता. काही मुलांमध्ये चहा पिल्यानंतर चिडचिड, अस्वस्थपणा किंवा अतिचंचलता दिसू शकते. पाचवं नुकसान होतं दातांचे नुकसान. गोड चहा वारंवार पिल्याने दात किडण्याचा धोका वाढतो. चहामध्ये फक्त कॅफीनच नसते तर टॅनिन नावाचे घटकही असतात. हे टॅनिन मुलांनी खाल्लेल्या अन्नातील आयर्नचे शोषण कमी करतात. यामुळे मुलांमध्ये रक्ताची कमतरता, अशक्तपणा आणि वाढीवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच लहान मुलांना रोज चहा देणे टाळावे. आयुर्वेद काय सांगतो ते पाहूया. आयुर्वेदानुसार लहान मुलांचे शरीर नाजूक म्हणजे अपरिपक्व असते. अतिउत्तेजक पदार्थ वारंवार देणे योग्य मानले जात नाही. त्याऐवजी मुलांना पौष्टिक आणि पचायला हलके पदार्थ देणे अधिक हितकारक आहे. पाहूयात चहाऐवजी काय देऊ शकतो. तर कोमट दूध आणि शतावरी कल्प देऊ शकता. खजूर किंवा मनुका दुधामध्ये भिजवून तयार केलेले पेय किंवा तुळस, ज्येष्ठमध यांचा सौम्य काढा तज्ज्ञांच्या सल्ल्याने. ताजे फळांचे रस, नारळ पाणी, लिंबू सरबत, कोकम सरबत हे घेऊ शकता. निष्कर्ष असा निघतो, लहान मुलांना अधूनमधून गोड चहा दिल्याने लगेच गंभीर नुकसान होईल असे नाही, पण रोज चहा देण्याची सवय टाळणे चांगले. मुलांच्या वाढीसाठी संतुलित आहार, पुरेशी झोप आणि पौष्टिक पेये अधिक महत्त्वाचे आहेत. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आरुष आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.